हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या आपल्या नवीन व्लॉगमध्ये. घरची काही छोटे-मोठे कामं आटपायची होती, त्यासाठी आज आपण बाहेर पडलोय. चला तर मग बघूया आजचा आपला दिवस कसा जातोय. ही तुम्हाला जी दिसत आहे ही नागपूरमधली दीक्षाभूमी आहे. आज भरपूर गर्दी होती तिथे, पूर्ण गाड्या तुम्हाला दिसतच असेल. आणि आता आपण जातोय मेट्रो भवनमध्ये. तिथे थोडंसं काम होतं आम्हाला. सो हे रोड मेट्रो भवनकडे जाते. ती तुम्हाला दिसत आहे ती बिल्डिंग. ही मेट्रो भवन आहे. नागपूरमधलं मेट्रो भवनची बिल्डिंग आहे आणि हे तुम्हाला जे बाहेरचं व्ह्यू दिसत आहे मेट्रो भवनच्या बाहेरचं व्ह्यू होतं. यांना थोडंसं काम होतं, सो हे आतमध्ये गेले होते. मी बाहेर होती. म्हटलं थोडंसं शूट करून घ्यावं. शूट वगैरे केलं आणि मग तिथे जवळच आर-बी-आय बँक होती. यांनी सांगितलं होतं की तिथे जवळच हनुमानाचं मंदिर आहे म्हणून. तिथे मग आम्ही दर्शन वगैरे करायला गेलो होतो. तिथले बाहेरचं व्ह्यू आहे. तिथे साक्षात मे बी साक्षात मूर्ती आहे हनुमानाची. तिथे गेलो, दर्शन वगैरे केलं. तिथे मंदिराच्या बाहेर 2 अखंड ज्योत होत्या आणि हे जे तुम्हाला मंदिराच्या मागचं परिसर दिसत आहे, हे पूर्ण आर-बी-आय बँकेचं होतं आणि ही एवढ्या जागेमध्ये मंदिर होतं तिथे आणि त्या मंदिरामध्ये गौशाला पण होती आणि तिथलं वातावरण खूप छान होतं, थंड होतं. त्यानंतर मग आम्ही थोडंसं वातावरण दमट असल्यामुळे मग फ्रुलाटो गेलो होतो. तिथे आम्ही पानवालं शेक घेतलं होतं, पान फ्लेवरचं, जे की माझं फेवरेट होतं. तिथे थोडा खाल्लं वगैरे, बसलो आणि नंतर मग आम्हाला थोडंसं काम होतं, थोडं घरच्यासाठी ग्रॉसरी घ्यायची होती. सो मग आम्ही डीमार्टला निघालो होतो. आम्ही डीमार्टमध्ये पोहोचलो मग आणि मग तिथे थोडा वेळ फिरलो वगैरे, म्हणजे तेच आम्हाला जे सामान घ्यायचं होतं ते बघितलं. पण असं होत नाही की आपण डीमार्ट गेलं आणि थोडं एक्स्ट्रा काहीतरी घेऊन नाही आलं. तिथे गेलं तर काहीतरी एक्स्ट्रा खर्च होतेच. नंतर मग यांना इच्छा झाली होती, सो यांनी मग यांच्या इच्छेनुसार आम्ही मग पॉपकॉर्न आणि मी माझ्यासाठी सॉफ्ट घेतली होती. ते थोडं खाल्लं वगैरे तिथे आणि मग तिथून निघालो मग आम्ही. मग घरी येऊन रात्रीसाठी मग स्वयंपाक केलं होतं, तर मसाले भातच बनवलं होतं. हलकं-फुलकं खायची इच्छा होती. मसाले भात खाल्लं, थोडा पिक्चर बघत आणि मग झोपून गेलो. दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला यांचं ऑफिस होतं लवकर आणि मला जायचं होतं बाहेर इंटरव्ह्यूसाठी. सो घाईघाईमध्ये मग त्यांनी म्हटलं की नाश्त्यामध्ये मला खूप दिवसापासून मॅगी, पास्ता आम्ही खाल्लंच नव्हतं, बंदच केलं होतं. सो आम्ही त्या दिवशी बनवलं मग सकाळी आणि मग ते ऑफिसला निघाले. नंतर मग मी तिथून इंटरव्ह्यूसाठी निघाले. सो मग तिथून मग मी ऑटो केला. ऑटो केला आणि ऑटोने मग मेट्रो स्टेशन पोहोचले छत्रपतीला आणि छत्रपतीवरून मेट्रोनी मग माझं इंटरव्ह्यू होतं मिहानला. सो मग तिथे मेट्रो पकडली आणि मग मेट्रोनी मग मी खापरीला पोहोचली. तुम्ही जसं बघू शकता माझं इंटरव्ह्यू झालं होतं. इंटरव्ह्यू दिला आणि मग नंतर मी तिथून कंपनीच्या बाहेर पडली, कंपनीमधून निघाली आणि हीच ती कंपनी होती जिथे मी गेली होती. नाव नाही सांगू शकत, बट ही कंपनी होती, इथे गेली होती मिहानला. मी इंटरव्ह्यू वगैरे दिला आणि मग तिथून निघाली, कंपनीच्या बाहेर पडली. तिथे होते वॉचमॅन, त्यामुळे मग मी व्हिडिओ बनवता बंद करून टाकलं होतं. मग बाहेर आल्यावर मग व्हिडिओ बनवला पुन्हा. तिथे मग मी ऑटोची वाट बघत होती. भरपूर वेळ वाट बघितली, पण तिथे कोणीच दिसत नव्हतं ऑटो. मग फायनली एक ऑटो आलं, तर मग ऑटोमध्ये बसली आणि मग मी खापरी मेट्रो स्टेशनसाठी निघाली. तिथेच मग ऑटोमध्ये बसल्यावर मग मला एक ताई दिसली, म्हणजे ताई बसली, ती माझ्यासोबतच बसली. तिथून ती मिहानमध्ये जॉब करते. एकटंच प्रवास काढायचं होतं, एकटंच गेली आणि एकटंच यायचं होतं. म्हटलं थोडंसं वेळ काढायसाठी आणि थोडं बोलून घेते म्हणून तिच्यासोबत थोडंसं गप्पा गोष्टी मारत तिला काही असं विचारपूस वगैरे करत मग ते प्रवास काढला आणि मग फायनली खापरी मेट्रो स्टेशनवरून मेट्रो पकडली आणि मग मेट्रो पकडून छत्रपतीला जायसाठी निघाली होती मी. नंतर मग तिथून मेट्रोमध्ये उतरून मग फायनली ते छत्रपती चौकामध्ये जायसाठी निघाली होती. तिथून मग खाली वगैरे गेली. मग म्हटलं खाली उतरताना थोडंसं शूट घेऊया. तेवढा कॉन्फिडन्स तर नव्हतं, तुम्हाला माझ्या चेहऱ्यावरून दिसतच असेल. ते मी एकटी असल्यामुळे तेवढं कॉन्फिडन्स नव्हतं, पण केलं मग शूट.
जसं तसं. आणि जसं कॅमेरा उघडलं तसं माहिती नाही काय सगळेजण असे टुकूर-टुकूर बघत राहते, हसत राहते किंवा काहीतरी रिॲक्शन वेगळंच देत राहते. म्हटलं जाऊ दे का करायचं आहे, आपण आपलं काम करत राहायचं. मग तिथून उतरल्यानंतर मग तुम्ही बघू शकता जसं की इथे डाकू तयार आहे, आपलं स्कार्फ वगैरे बांधलं आणि मग घरी जायसाठी निघाली. म्हटलं ऑटोची वाट काही बघायची नाही, कारण ऑटो मग सवारीसाठी तिथे वाट बघत राहतात, ते भरपूर वेळ झाला असतं. म्हणून मग सरळ सिटी बसवर गेली आणि सिटी बस स्टॉपवरून सरळ सिटी बस पकडली आणि मग घरी जायसाठी निघाली होती मी. घरी पोहोचले आणि तुम्हाला इथे दिसतच असेल माझी जास्तच ओव्हर ॲक्टिंग करत होती. तशी तर थकली होती म्हणा, खूप थकली होती. आणि मग सकाळी उठून दुसऱ्या दिवशी होती दीपपूजा, म्हणजेच ज्योती होती. सो ज्योती वगैरे मी आधीच घेऊन ठेवली होती, इंटरव्ह्यूवरून आली त्याच दिवशी येताना घेतली होती ज्योती. आणि मग सकाळी उठून पूजा वगैरे केली, देवपूजा वगैरे केली आणि ज्योती ठेवली होती. हे यांना अंघोळ वगैरे झालं, मग यांना लावायला लावणार होती दाराला वगैरे ज्योती. आणि मग रात्री मग दीपपूजा करायची होती, ती तुम्हाला दाखवेलच मी समोर. दिव्यांची पूजा, दिवे वगैरे बनवले होते मी. हे बघा तुम्ही जसे बघू शकत आहे ते 5 दिवे बनवले होते मी. कणकीचे दिवे होते, ज्यामध्ये मीठ नव्हतं टाकलं, फक्त थोडीशी हळद टाकली होती. माझ्या मम्मीनी म्हणजे सासूबाईंनी सांगितले होते, ते तशा प्रकारे मग मी ते बनवले होते. आणि त्याची पूजा वगैरे केली. ते समई वगैरे लावल्या होत्या. आणि या दिवशी म्हणजे ज्योतीच्या दिवशी तिथे बघू शकता तुम्ही मंदिराला पण आम्ही सकाळी तिथे ज्योत्या लावल्या होत्या. आणि असं राहते या दिवशी ते हे जे दिवे असतात आपण बनवतो ते आपल्याकडे म्हणजे छोटे लहान मुलं वगैरे असतात त्यांना ओवाळलं जाते. मला त्याच्यामागचं प्रॉपर कारण तर नाही माहिती, पण तेच ते रोग किंवा रोगराई त्यांच्या तब्येतीसाठीच असते, ते त्यांच्या अंगावरून असं ओवाळून वगैरे त्यांना थोडंसं पूजा वगैरे करावं लागते. मी ते बनवून ठेवले होते आणि हे दारामध्ये तुम्ही बघू शकता, इथे पण दिवा लावला होता दीपपूजा असल्यामुळे. आणि नैवेद्य पण केलं होतं. स्वयंपाक माझं झालं होतं, स्वयंपाक झाल्यानंतरच मग मी पूजा वगैरे केली. आणि इथे तुळशीजवळ पण दिवा, अगरबत्ती वगैरे आणि नैवेद्य वगैरे लावून मग पूजा केली होती. आणि स्पेशली त्या दिवशी दीपपूजेसाठी हे स्पेशल त्या दिवशीचं मेनू केलं होतं. पालेभाजी केली होती, चवळीची भाजी केली होती, भात, वरण, पोळ्या. सलादमध्ये काकडी कापून ठेवली होती आणि तळणाचं म्हणजे पिंगर आणि तांदळाचे पापड आणि कुरडई तळून ठेवली होती. आणि थोडंसं मसाले भात केलं होतं. बाकी तर मग प्रत्येकाकडे वेगवेगळं असते, काही वडे, बोंड, पुऱ्या जे काही असतात सगळ्यांचं वेगवेगळं असते. आता आम्ही दोघं असल्यामुळे मी तेवढंच केलं होतं. तर आजचा आपला व्लॉग इथेच संपत आहे. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा, तुम्हाला अजून काय बघायला आवडेल. तर भेटूया मग आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. चला तर मग बाय.